नमस्कार. सह्याद्री लाईव्ह वाहिनीच्या सह्याद्री लाईव्ह कट्टा या कार्यक्रमामध्ये मी प्रणाली पाटील आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत मुरगुड येथील सुप्रसिद्ध शिल्पकार एम.डी. रावण सर, जे साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत. ज्यांनी कथा, लघुकथा, पटकथा व दिग्दर्शनही केले आहे. तसेच शिल्पकला, चित्रकला, रांगोळी, प्लास्टर काम व छायाचित्र, रंगभूषा इत्यादी 27 प्रकारच्या कला ज्यांनी जिज्ञासेपोटी अवगत केलेत. असे हे सुप्रसिद्ध शिल्पकार आज सह्याद्री लाईव्ह कट्टा या कार्यक्रमामध्ये आपल्याशी गप्पा मारणार आहेत. चला तर मग आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. तुम्हाला या कलेची आवड कशी निर्माण झाली आणि ती केव्हापासून? लहानपणी असतानाच मातीकलेकडे माझा ओढा होता. संकष्टीच्या वेळी जो गणपती करायला लागायचा तो आमची आई माझ्याकडूनच करून घ्यायची. बेंदूर सणाला जरी कुंभारांनी जरी चिखली बैल जरी दिलेली असली तरी मला ती बैल करायलाच लावायची. आणि नागपंचमी वेळी सुद्धा जरी कुंभारांनी नाग घरात आणून दिलेला असला तरी मला सुद्धा नाग आई करायलाच लावायची. यामुळं माती कलेकडे माझा पहिल्यांदा ओढा निर्माण झाला. आणि चित्रकलेविषयी जर म्हटलं तर साधारण 1960ची गोष्ट आहे. त्यावेळी आम्ही एलफंडीला होतो, म्हणजे पहिलीच्या अगोदरचा वर्ग. त्यावेळीच आमच्या शाळेत रेडिओ आणलेला होता आणि आमच्या शाळेत जो शिक्षक हे चित्रकलेचे शिक्षक होते त्यांनी फळ्यावर रेडिओचं चित्र काढलेलं होतं आणि काठीला बांधलेला कर्णा असा काढलेला होता आणि ते चित्र आम्हाला काढायला सांगितलं होतं. तर आम्ही पाटीवर, म्हणजे त्यावेळी दगडी पाटी होती, त्या दगडी पाटीवर जसं आहे तसं मी ते चित्र काढलं. तर हे माझं पहिलं चित्र. तिथून मला मग आवड निर्माण झाली. आणि त्यानंतर मग घरी मात्र असं जसं जसं मी पुढे नंतर धामणेकर गुरुजी म्हणून आम्हाला आले, ते ड्रॉइंगचे चांगले. त्याने एक नेहरूचं चित्र भिंतीवर काढलेलं होतं, ते मी आहे तसं काढलं. एक मुलगा शाळेला पळत जाणारा त्यांनी काढलं होतं, ते सुद्धा मी आहे तसं काढलं. मग त्यामुळं मला कलेची आवड इतकी निर्माण झाली की रविवारी मी एक चित्र काढायचाच. नंतर असा परिपाठ झाला की रोज एक शाळेतून आले की चित्र काढायचं आणि मग आपण दुसरं काय असेल ते खेळायचं. असं यामुळे कलेची, म्हणजे चित्रकलेची मला आवड निर्माण. पूर्वापार तुमच्या घराण्यातील कोणी या कलेमध्ये पारंगत होते का? आता तसं जर बघितलं तर आमचं शेतकरी कुटुंब आहे, खाऊन पिऊन सुक्या होत आम्ही. परंतु कलेच्या बाबतीत म्हटलं तर आमच्या पाठीमागे तरी कुठं काय असं काय कोण पूर्वज होते किंवा असं काय कुठं काय दिसत नाही. कारण आमची वंशावळी जी आहे त्या वंशावळी सुद्धा तसं कुठं काय नाही आहे. त्यामुळे कदाचित ती उपजतच मला कला अवगत झाली असेल असं मला वाटतं. म्हणजे आता असं म्हटलं जातं की एखादी जर कला शिकायची असेल तर बाकीचे आता सध्याचे लोक हे शिकवणी घेतात. तसं तुम्ही जी कला अवगत करण्यासाठी कोणती विशेष अशी शिक्षक किंवा शिक्षण घेतले का? नाही, मला वस्तुस्थिती अशी आहे की कलेचं शिक्षण माझं कुठलंही झालेलं नाही किंवा मला कुणी शिकवलं असंही नाही. पण जे दुसऱ्याला चांगलं जमतंय ते आपल्याला का जमणार नाही ह्या जिज्ञासेपोटी मला ते कुठलीही कला अवगत होते. मात्र म्हणजे एकलव्यासारखं आहे. मी माझा आदर्श एकलव्य मानतोय. एकलव्याना द्रोणाचार्यांनी काय ते शिकवलं नाही, परंतु त्यांनी त्यांचा पुतळा करून त्यांच्यासमोर शिकले. तसं मी कुठलीही गोष्ट कधी आत्मसात त्या पद्धतीने केलेली आहे. मात्र अगदी मन लावून केल्यामुळे मला त्यात यश येतं. तुमच्या ज्या या 27 प्रकारच्या कला आहेत त्याचं वैशिष्ट्य काय सांगू शकाल? एक मी ठेवलेलं आहे की आता समजा उदाहरणार्थ जर शिल्पकला असेल तर त्या मग ते कुठलंही शिल्प असू दे, प्राण्यांचं असू देत, पक्ष्यांचं असू देत किंवा मानवाचं कुणाचंही असू देत, ॲनाटॉमीचा अभ्यास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. प्रमाणबद्धता असल्याशिवाय त्या चित्राला किंवा त्या शिल्पाला कुठल्याही परिस्थितीत हे येत नाही. त्यामुळं प्रमाणबद्धता चांगल्या पद्धतीनं मी करत असल्यामुळं ती आम्ही केलेले कुठलंही शिल्प हे आकर्षक दिसते किंवा आकर्षक तयार होतं, हे महत्त्वाचं आहे. शिल्पकार म्हणून तुम्ही ज्या कलाकृती बनवल्या आहेत त्या कोणत्या कलाकृतीपासून तुम्हाला ही आजही प्रसिद्धी मिळाली? मी याच्या अगोदर बऱ्याच गोष्टी चित्रकला, शिल्पकला, रांगोळी वगैरे आम्ही करत होतो, परंतु व्यावसायिक किंवा याचा काही संबंध नव्हता. फक्त हौस, कला, छंद म्हणून करत होतो. परंतु एका व्यक्तीनं मला सांगितल्यामुळं मी या म्हणजे मूर्त स्वरूपात काहीतरी तुमच्या हातून निर्माण झालं पाहिजे असं ज्यावेळी झालं त्यावेळी मी या कलेकडे वळलो. आणि मी पहिलं योगायोगानं मला आपले जे आता संत बाळूमामा जे आहेत आदमापूरच्या मंदिरामध्ये बकरा आणि कुत्रा हे पितळ धातूमध्ये मी केलेलं आहे. ते शिल्प मला पहिल्यांदा करायला मिळालं आणि मग नंतर मी त्यांच्या पाठीमागच्या परवाळी पण केलेल्या आहेत. परंतु या शिल्पामुळं खरं म्हटलं तर माझी प्रसिद्धी सगळीकडे झालेली आहे.
एखादी जर शिल्पाकृती तयार करायची असेल तर ती एक शिल्पाकृती तयार करण्यासाठी किती वेळ लागतोय? हां, ह्याच्यात एक फरक आहे की धातूची जर आपण शिल्पाकृती करायची ठरवलं धातू, तर त्याला 17 प्रोसेस आहेत. म्हणजे पहिल्यांदा मातीचं मॉडेल करणे, मॉडेल केल्यानंतर त्याचा मोल्ड काढणे म्हणजे साचा काढणे, त्यानंतर मेणाची त्यातून प्रत काढणे, मेणाची प्रत केल्यानंतर ती फिनिश करणे, फिनिश केल्यानंतर त्याला रायझर लावणे, म्हणजे अशा ह्या 17 प्रोसेस आहेत. तर धातूचं काम करताना मात्र वेळ फार लागतोय. पहिल्यांदा खरं म्हटलं तर मॉडेलच करायला वेळ लागतोय, पण मॉडेल एकदा 8 दिवसात पण होऊ शकतंय, नाहीतर महिनाही लागू शकतोय. कारण ते आपण एखादं काम ठरल्यानंतर त्या कामावर निदान माझं तरी सतत मनन चिंतन होते आणि एक प्रकारची ती साधना तयार होती आणि त्या साधनेतून जी आकृती तयार होती ती आपल्या अंतःकरणात ठसते आणि तीच शिल्पाकृती करताना ते प्रकट होते. म्हणजे जसं आता गणपती बनवले जातात ते त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते बनवण्यापासून तो तयार होण्यापर्यंत जशा प्रोसेस आहेत तसेच या शिल्पाकृत्या पण फरक काय आहे, गणपतीत कसं आपण त्याचा साचा मोल्ड काढू शकतोय, प्रति भरपूर काय, पण हिचं काही संबंध नाही. म्हणजे आमचं आता हे जे कलेचं जे काम चाललं असेल त्यात असं डबल असं काही होत नाही. एकदाच परत काही प्रश्नच येत नाही. आणि दिला आलं डबल तरी साईज एक राहत नाही बदल, त्यामुळे आम्हाला त्या साच्याचा किंवा मोल्डचा काही उपयोग होत नाही. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला चित्रकलेची आवड ही तुमच्या शिक्षकांनी एक रेडिओचं चित्र काढलं होतं त्यानुसार झाली. मग चित्रकलेविषयी बद्दलचा तुमचा एखादा प्रसंग असं तुम्ही सांगू शकाल का? मी चित्रकला म्हणजे ह्या चित्रकला जी आहे त्यातले बरेचसे चित्र काढलेले आहेत, पण दुर्दैवानं ती माझ्याकडे नाहीत. कारण माझ्याकडे चित्र बऱ्याच जणांनी सगळ्यांनी घेऊनच गेलेली आहेत. म्हणजे संग्रह असा माझ्याकडे काय राहिला नाही, पण तरीसुद्धा काही ठिकाणी ती चित्र आहेत. पण त्यातलं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर SM पंडित म्हणून जे आर्टिस्ट होते त्यांचा प्रभाव माझ्यावर आहे. कारण त्यांच्या चित्रात एक वैशिष्ट्य आहे, कलर स्कीम किंवा ॲनॉटॉमी ही जी आहे ती अगदी परफेक्ट असल्यामुळं त्यांची चित्र आकर्षित होतात. उदाहरणार्थ मी मुंबईला बऱ्याच वेळा गेलो आणि मुंबईच्या त्या फुटपाथवर ज्यावेळी असे कॅलेंडर वगैरे असे लावलेले जातात त्या ठिकाणी आता ज्या नटांची किंवा ह्याची जरी कॅलेंडर लावलेली असली तरी जर एखादा मुलगा आला तर तो SM पंडित जर त्या ठिकाणी चित्र तर SM पंडित चित्र 100% ते सिलेक्ट करू शकतो. म्हणजे त्यापेक्षा हे आकर्षण. मग त्यांचाच माझ्यावर प्रभाव असल्यामुळं बरेचशी चित्र त्या पद्धतीनं मी तयार केलेली आहे. आणि आता माझ्याकडचं म्हणजे दाखवण्यासारखं एक चित्र आहे, पण ते साताऱ्यात आहे. म्हणजे राग नेग मल्हार म्हणून एक मी चित्र काढलेलं होतं, तर ते एक उत्कृष्ट चित्र झालेलं होतं. तुमचा जो आर्ट स्टुडिओ आहे त्यामध्ये आता कोणती कामे चालू आहेत आणि त्यासाठी किती वर्कर्स काम करतात? या कलेकडे ज्यावेळी मी वळलो त्यावेळी आर्ट स्टुडिओ करणं गरजेचंच होतं. त्यामुळं सूर्या शिल्प आर्ट स्टुडिओ हा मुरगुडमध्ये आम्ही स्थापन केलेला आहे. आणि या कलेमध्ये अशी अविरत अशी कामं चालू असतात. म्हणजे धातू काम चालू असतंय, फायबरचं काम चालू असतंय, मार्बलचं काम चालू असतंय, प्लॅस्टरचं काम चालू असतं, अशी बरीचशी कामं चालूच असतात. तुमचं जे असं म्हटलं जाते की तुम्हाला 27 प्रकारच्या कला अवगत आहेत, तर त्या तुम्हाला अवगत करून घेण्यासाठी काय काय करावं लागलं? नाही, असं मला असं वाटतंय ह्या बहुतांशी मला उपजतच कला असतील असं मला वाटतंय. आणि ह्या अवगत करत असताना फक्त काय की दुसऱ्याला, मगाशी मी जे सांगितलं तसं की दुसऱ्याला जे चांगलं जमतंय ते आपल्याला का जमणार नाही ह्या जिज्ञासेपोटी ह्या कला मला अवगत होतात. मात्र त्या कला अवगत असताना आम्ही प्रामाणिकपणानं अगदी समरस होऊनच ती कला आम्ही करत असतोय. त्यामुळे ते आम्हाला ह्या कला अवगत आहेत सगळ्या. तुम्हाला रांगोळी काढण्याची कलाही अवगत आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हां, रांगोळी, आता मला ज्या इतर कला अवगत त्यापैकी रांगोळी हा कला प्रकार आणि फार म्हणजे आवडीचा माझा कलाकार प्रकार आहे. आम्ही मुरगुडचं अंबाबाईचं मंदिर जे आमचं आहे ग्रामदैवत, त्या ग्रामदैवताच्या देवळामध्ये आम्ही प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीला रांगोळीचं प्रदर्शन होतं. स्पर्धा नाही, प्रदर्शन. पहिल्यांदा ज्यावेळी आम्ही प्रदर्शन भरलं त्यावेळी बाळ भोसले सर, म्हणजे ते माझे मित्र आहेत आणि आर्टिस्ट आहेत, ते आणि आम्ही दोघांनीच फक्त रांगोळी काढल्या. पण दुसऱ्या वर्षी असं झालं की इतक्या लोकांना आवड निर्माण झाली की 22 कलाकार तयार झाले आणि आमच्यातले छान अगदी सुंदर रांगोळी काढणारे कलाकार तयार झाल्यामुळं आम्ही एक असं ठरवलं की मगाशीच मी सांगितले की SM पंडित हा विषय माझ्या आवडीचा आहे. मग SM पंडितांची आम्ही 11 कॅलेंडर गोळा केली आणि ती प्रत्येक कलाकाराला काढायला गेली. मी त्यात काढलेलं होतं.
आणि हे इतकी तंतोतंत आलेली होती ती रांगोळी की त्याच दरम्यान गोव्याची एक म्हणजे कुठली तरी टूर असेल ती निपाणीत आली होती आणि लोकमान्य पत्रकाला ही आमची त्यांनी बातमी वाचली आणि ते डायरेक्ट त्यांनी लक्झरी गाडी घेऊन मुरगुडमध्ये आले, कारण त्यांना रांगोळीविषयी उत्सुकता होती. ते आल्याने त्यांनी फिरल्यानी बघितलं आणि म्हणले रांगोळी कुठं आहे, ही जरी पोस्टर आहेत. मी म्हटलं नाही ही रांगोळी आहे. अहो नाही म्हणले पोस्टर तुम्ही चिकटवलेलं. मग मी बोट एका रांगोळीवर असं ओढून दाखवल्यानंतर त्यांना पटलं. म्हणजे आम्हाला ते म्हणले आम्ही रांगोळी म्हणजे फक्त ठिपशाचीच रांगोळी असते असं वाटलं, परंतु ही अशी रांगोळी आणि इतकं हे होते असं आम्हाला काय वाटलं नाही. तसं रांगोळी ही आता तसं म्हटलं तर रात्रभर काढायची आणि एक इतर कलेत आणि तिच्यात एक फरक आहे. चित्रकला आपण सवडीनं काढू शकतो, इतर कला तसंच आहे, परंतु रांगोळी असा विषय आहे की एकदा ती सुरुवात केली की आपल्याला ती पूर्णच करायची, म्हणजे रात्र पूर्ण जायची. पण झाली तर आम्हाला आळस वगैरे कंटाळा काय असायचा नाही. मग आता त्यावेळची एक पद्धत होती की मोठ्या मोठ्या मंत्री वगैरे नेत्यांना बोलवायचं, पण आम्हाला वाईट वाटायचं एवढं आम्ही रात्र जागून काढलेलं पण त्याचा उल्लेखही केलेला जायचा नाही. फक्त रत्नाप्पा नाईक किंवा बाळासाहेब मानेचे कसे होते की ते ह्याचा ते उल्लेख करायचे, तेवढीच एक पाठी थाप ठेवल्यासारखं म्हणजे मिळाल्यासारखं आम्हाला वाटायचं, नाहीतर इतर वेळी नाही. तुमचे जे शिल्पाकृती तयार करतायत तर त्याचं आताच्या विद्यार्थ्यांसाठी की जे शिकाऊ आहेत की त्यांना त्यामध्ये इंटरेस्ट आहे तर त्यांच्यासाठी वर्कशॉप किंवा एखादी कार्यशाळा वगैरे तुम्ही अशी अरेंज करताय का? काय झालंय म्हणजे आता दुर्दैव म्हणायची पाळी आली. माझी खरोखर शिकवायची इच्छा भरपूर आहे, पण तशी तरुणांनी किंवा मुलांनी जिज्ञासाच दाखवली नाही. आता आमचं इथं अहोरात्र काम चालू असतं, म्हणजे दिवसभर चालू असते, सगळं काम चालू असते, परंतु उत्सुकतेपोटी किंवा जिज्ञासेपोटी म्हणजे निदान इथली जरी मुलं कधी कोण आली नाही. आणि इतर दादा टूर वगैरे येतात त्यांना आम्ही सगळं सांगू शकतो. मग आता गारगुटीला आम्ही या पद्धतीची कार्यशाळा घ्यायचा असा आमचा विचार आहे की ज्या म्हणजे 14-15 कला त्यात असतील. आणि एक जाता उदाहरण सांगतो की आम्ही एक लाईफ साईज गाय केलेली होती. लाईफ साईज म्हणजे गाय जी आहे तर गाय हा प्राणी आहे, त्या गायीचं जितक्या म्हणजे आता गायीची उंची असते तशीच जिवंत अगदी गायीसारखी गाय केलेली होती. आणि मग त्याचा आम्ही मोल्ड काढलेला होता. मग ते मोल्ड मग दुसरी कामाला ऑर्डर आली की आम्हाला तशीच गाय पाहिजे. आता त्या मोल्डमधून ती गायीची प्रत काढायची होती, तर तो नाना कोळी म्हणून त्याला मी बोलवलो आणि त्यानं ते बघा कसं सकाळी 10 वाजता आला, त्यानं गायीची प्रत ती रात्री 3 वाजता काढली आणि जॉईंट केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो गेला. त्याला आम्ही 15,000 रुपये दिले. म्हणजे म्हणजे हे जर एखादा शिकला तर कितीतरी पैसा मिळू शकतो का नाही, तो एका दिवसात तो 15,000 मिळू शकला. हे जर आपल्यातल्या माणसाने जर शिकलं तर त्यांना दुसऱ्याला आम्हाला बोलायची काही गरज नाही, पण तशी जिज्ञासा कुणी काय दाखवली नाही. म्हणून एक माझ्या डोक्यात आहे की गारगुटीला थोडंसं शैक्षणिक वगैरे वातावरण असल्यामुळे गारगुटीला ही कार्यशाळा घ्यायचा असं माझ्या डोक्यात आहे. आता जे तुमच्या शिल्पाकृती झालेत असं म्हणजे तुम्ही सांगितलं की एक शिल्पाकृती तयार केली तर त्याचं ते एकदाच साचा असतो, त्याचा परत बनवत नाही, तर असं का? नाही, कसं असतंय त्याच विशेषतः काय असते की आमच्याकडे कामं कशी येतात की म्हणजे पुतळे किंवा देवाच्या मूर्ती. आता देवाच्या विषय निघाला म्हणून सांगतो की मला ह्या आतापर्यंतच्या ह्याच्यात 157 मंदिरामध्ये देवाच्या मूर्ती काम करायची संधी मिळाली. आता देवाला निर्माणच करायचीच मला संधी मिळते, कुठेतरी ते पुण्य असलं पाहिजे. पण ह्यात काय होतंय की किती जरी आम्ही मूर्त्या केल्या तर साईज प्रत्येक वेळी बदलते. कुणाला 4 फुटाची पाहिजे तर कुणाला 3 फुटाची, त्यामुळे पूर्वीच्या कामाचा काही संबंधच राहत नाही, त्यामुळे ते बदलते. आता जो तुमचा आर्ट स्टुडिओ आहे त्यामध्ये कोणतं काम चालू आहे आणि वर्कर्स किती आहेत तिथे? आता सध्या बघितलं तर कोरोनामुळे तर थोडंसं ते बंद आहे, पण तरी सुद्धा आता आजच्या घडीला माझ्याकडे 16 कामं आहेत. त्यातलं जम्मू काश्मीरचं काम आहे. छत्रपती शिवाजी महाराज तोपेचं म्हणजे तोपेवर धरून असं हात ठेवून उभा राहिलेले शिवाजी महाराज ही पुतळ्याचं काम चालू आहे. परंतु परत मांगूर म्हणून नाही कर्नाटक, ते पुतळ्याला धरूनच उभा राहिलेले संभाजी महाराज ते लाईफ साईज 6.25 फुटाचे ते आहे. ही अशी कामं चालू आहे. इतर मूर्त्या म्हणजे देवींच्या मूर्त्या वगैरे अशी ती कामं. पण आता जरा काय झालं की कोरोनामुळे ते सगळं बंद ठेवावं लागेल, त्याला पर्याय नाही. आणि एक वेळ तर अशी परिस्थिती असते की आता बऱ्याच जणांना काम मिळण्याची शक्यता कमी असते, परंतु आम्हाला मात्र 30-35 कामं आमच्या पडतात. म्हणजे रोज अशी कामं ही येतच असतात. पण शेवटी त्यात एक असं झालं की तुमच्या हातचं पाहिजे अशी एक प्रत्येकाची भावना आहे, आम्हाला तुमच्या हातचं काम पाहिजे. पण मी त्यांना सांगते की हे बरोबर जरी असं तर मला जेवढे होईल तेवढंच मी करणार आहे ना, जास्त ते काय करू शकत नाही.
पण कोणीही ऐकत नाही. पण तरी सुद्धा मला एक समाधान आहे की म्हणजे एक मला वाटतंय, आता विधिलिखितावर कुणाचा विश्वास आहे का नाही मला माहित नाही, परंतु आता कुणकेश्वरला मी शंकराची मूर्ती केलेली आहे. कुणकेश्वरला आता कुणकेश्वरचा आणि माझा काय संबंध, पण तरी सुद्धा ती मला करायला मिळाली. तसंच वेळणेश्वर आहे, वेळणेश्वर म्हणून आहे रत्नागिरी जिल्ह्यात. त्या ठिकाणी मी 14.5 फूट लांबीचा नाग आणि चांगला 2.5 फूट रुंदीची फडी असलेला जिवंत नागासारखा नाग केलेला आहे, पितळी धातूमध्ये. त्याचं वजन सुद्धा 65 किलो आहे. आता परत दुसरं म्हणजे तिथं गुहागर आहे, तिथलं सुद्धा माझ्याकडे कामाला आहे. मग मला एक आश्चर्य काय वाटतं की ही इतकी लांबची माणसं येतात कशी नाही आपल्या, तर हे कुठंतरी ऋणानुबंध किंवा विधिलिखित असलं पाहिजे, त्याशिवाय हे शक्य नाही. आणि देवांच्या मूर्त्या ह्या मी अगदी श्रद्धेनं भक्तीनं करतोय. त्यामुळं आम्हाला आता धातू काम ह्या सगळ्या जास्तीत धातूच्या कामाचे असतात. धातू कामात बऱ्याचशा म्हणजे तो मोल्ड खराब होणे किंवा धातू स्फोट होणे असा प्रकार असतो, पण तसा अनुभव काय आम्हाला कधी आलेला नाही. तुमचं आदमापूर येथील जे बकरा कुत्रा शिल्प आहे व मेटके येथील खांब आहे त्याबद्दल काय सांगू शकाल व त्या शिल्पकृती घडवण्यासाठी किती वेळ लागला? आदमापूर येथील बकरा आणि कुत्रा ही जी 2 मी शिल्प केलेली आहेत, ह्या दोन्ही शिल्पांना मिळून एक 7 महिन्याचा अवकाश लागला. अर्थात इतका अवकाश लागतोय असं काही नाही, परंतु लागला. परंतु एक वैशिष्ट्य होतं, कुत्रा ज्यावेळी मी केला त्यानंतर बकरा केला. पण मला असं वाटलं, बकरा करण्यापाठीमागची एक पूर्वपीठिका मी सांगतो की मी आदमापूरच्या कमिटीला म्हटलं की बकरा करायला लागतोय, तर ते काय म्हणले, साहेब 8 महिने जरी आता काय नको, नंतर आपण करूया. मी म्हटलं मी म्हणतोय, तर नाही म्हटले आपण ठीक आहे म्हटलं. मी आलो तर ते गारगुटीला चालले होते. गारगुटीला चालल्यानंतर तिथूनच मला फोन आला. त्यावेळी टेलिफोन बूथ होते, एका दुकानचा मी नंबर देतो, त्या ठिकाणी मला बोलवून घेतलं आणि म्हटले उद्या साहेब या. मग त्यातून मी म्हटलं, मामाने काय म्हटलं तुम्हाला काय वेगळं काय दाखवलं का, तर नाही म्हटले उद्या या तुम्हाला सांगतो. मग मी गेलो. तर काय झालं म्हटले, अहो तुम्हाला म्हटले नाही म्हटलं, पण आम्ही गारगुटीपर्यंत जायचं तर 4 ठिकाणी वेगवेगळी बकरी पण शिंग असलेली बकरी आणि गाडीवर धडक मारल्यासारखं झालं. त्यामुळं मग म्हटलं, मग तो बकरा मी केला. मग त्या बकऱ्याला यायचंच होतं इथं, म्हणून तो बकरा झालेला आहे. तसंच खांबाचं जे आहे मेतक्याला 1932 साली मामानी लाकडी खांब बसवलेला आहे. ज्यावेळी मामानी स्वतःच्या हस्ते तिथं देव बसवले मेतक्यामध्ये, त्यावेळी तो खांब बसवलेला आहे. आणि तो खांब नंतर देऊळ झालं हे झालं, तो आत आला. परंतु त्या खांबाचं एक वैशिष्ट्य आहे, मामासुद्धा त्यावर चमत्कार करत होते. म्हणजे लागीर झालेल्या माणसांना दगडी गुंड्या नेऊन वर चढवायचे काय असं ते करत होते. पण मामांच्या नंतर त्या खांबाकडं नंतर असंही झालं की आत्तासुद्धा त्या ठिकाणी की लागीर वगैरे याचा मानलं तर मानायला लागतं किंवा नाही हा प्रश्न वेगळा आहे, पण त्या खांबाला जरून ते लागीर आलेलं माणूस फिरलं तर ते सुटत नाही लवकर. मग त्याच्या त्या अमानवी शक्तीमुळे तो खांब असा हालायला लागला, डुलायला लागला, मोडण्याची शक्यता होती. त्यामुळे त्या मेतक्याच्या मंडळींनी मला बोलवून घेतलं आणि म्हणाला असं असं आहे आणि काय करायचं आहे. मी म्हटलं याच्यावर कव्हर करूया, पितळी कव्हर करूया. आता पितळी जरी कव्हर करायचं झालं तर ते आव्हान होतं, कारण वर छत आहे, 2.5 फुटाचंच अंतर आहे आणि हा तरी 8.25 फुटाचा खांब आहे. मग आपण कसं करणार, जर समजा 2 भाग करून वेल्ड करावं म्हटलं तर लाकड वेल्डच्या याला लाकूड टिकणार नाही आणि त्याला तरी आपण धक्का लावायचा नाही. म्हणून मी त्याचे 5 भाग केले आणि 2.5 फुटापेक्षा कमी होतील या पद्धतीने भाग केले आणि ते प्रत्येक भाग असा तो त्या खांबावरूनच कधी खाली ठेवलेला आहे आणि नटबोल्टमध्ये केले. आज ना उद्या कधी ते नटबोल्ट काढले की तो आपल्याला खांब रंग लावणे किंवा असं ते दुरुस्त करता येतं. या पण म्हणजे काही त्याला धक्का लागून यासाठी ते केलेलं आहे. पण हे करायला आम्हाला फारच वेळ लागला. त्यात मी एक संकल्पना केलेली आहे. एक मामांचं त्यावेळचं वाक्य आहे, एक इंद्राच्या दरबारातला खांब आणि दुसरा बाळ्या धनगरचा खांब असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग इंद्राच्या दरबारातला खांब असं मामांनी का म्हटलं असेल, शब्द प्रयोग का केला, म्हणून मी त्यावर एक विश्वनाथ गुरुने आम्ही दोघांनी ठरवलं आणि एक संकल्पना केली की पाताळलोक, मृत्यूलोक आणि स्वर्गलोक अशी 3 लोकांची संकल्पना केली. आणि आता पाताळमध्ये काय आहे, गंगा आहे, सोनं नाणं आहे, बळीराजाला गाडलं म्हणतात, तो बळीराजा आहे. तर ती चित्र मी त्या ठिकाणी म्युरल टाईप टाकलेले आहेत. आणि शेष म्हणजे नागाची वस्ती पाताळच असते म्हणून असे ते नाग काढलेले आहेत 5 आणि त्याच्यावर एक गोल ठेवून ते मृत्यूलोक म्हणजे पृथ्वी, त्याच्यावर सगळे संत टाकलेले आणि त्याच्यावर एक हे करून ते स्वर्गलोकात हे ब्रह्मा विष्णू गणपती वगैरे असे टाकलेले आहेत. पण ही ज्यावेळी संकल्पना करून मी ज्यावेळी म्हणजे त्यावेळी आमचा काही स्टुडिओ नव्हता, मी ज्यावेळी पेंटिंग केलं त्यावेळी
तर ते कोल्हापूरवाले काय म्हणले, तुम्ही तयार केले, तुम्ही मॉडेल तयार करा, मग आम्ही त्याच्यावर कास्टिंग करून देतो. आणि कलाकार कोण, जो मातीचं काम करतोय तो, नाहीतर ते कास्टिंग करणारे, मोल्ड करणारे सगळे मिळतात, पण मातीचं काम करणारा कोण मिळू शकत नाही. तर ते तसंच थांबलं. आणि मी ज्यावेळी आर्ट स्टुडिओ गेलो त्यावेळी परत ते माझ्या पाठ्या, म्हणजे मलाच ते काम पूर्ण करावं लागलं. पण एक मला सांगण्यासारखं त्याच्यात काय वैशिष्ट्य आहे की यात 27 मूर्त्या आहेत त्यात. पण या 27 मूर्त्या असताना, इतके पीस असताना, एक आमच्या धातुकाम ओतकाम करताना, म्हणजे ज्यावेळी आम्ही ह्याचं गोळा मोड ज्यावेळी भाजत असतो लाकडी भट्टीत म्हणून मेन काढण्यासाठी, त्यावेळी ते किडकं आत मेन राहण्याची शक्यता असते. आणि मेन जर राहिलं तर आपण ज्यावेळी रस ओततोय त्यावेळी ते मेन फडफडतंय आणि स्फोट होते. स्फोट म्हणजे काय, धातू सगळा असा बाहेर फेकला जातो. तशी जर समजा जर तसं काय झालं तर तो केलेलं काम व्यर्थ वायात जाते. पण आम्ही अगदी मामांच्यावर श्रद्धा भक्ती असल्यामुळं, आणि मामांची माझ्यावर कृपाच आहे, मामांनी मला लहानपणी कन्यास दिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा एक वरदास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्या खांबात कुठंही कणी असं किडकं किंवा काय आलं नाही, हे वैशिष्ट्य. म्हणजे कास्टिंग हे उत्कृष्ट झालं. आणि पितळ धातूची एक अडचण अशी आहे की समजा अगदी वाटाण्यासारखा जरी काय होल असेल, ते जर आपण वेल्डिंगनं बुजवायला गेलो तर एक रुपया एवढा आकार तो खराबच करते. मग समजा छोटी मूर्ती असेल, जर नाकाव झालं तर ते जाणारच. आणखी एक हे मेचकेचं झालं. पण एक बकरा करत असताना आदमापूरची घटना घडलेली. पहिल्यांदा ज्यावेळी आम्ही वट्टी घातली त्यावेळी कास्टिंग केलं आणि बकऱ्याची शिंगच आली नाहीत. हे पार्ट केलेले असतात वेगळे, ते शिंग आले नाहीत. परत दुसऱ्यांदा आम्ही ते कास्टिंग केलं तर कपाळ आणि डोळाच आला नाही. आता तिसऱ्या वेळी एक भट्टी म्हणजे आम्हाला 80,000चा फटका असतोय. 80,000 बसतात. मग मी काय केलं, आता परत शक्य नाही म्हणून मी काय केलं की त्या कपाळावर आणि डोळ्यावर तांब्याच्या पत्र्याची पट्टी वेल्ड करून घेतली. त्याच्यात आमचे रायझर असतात वेल्ड, ते सगळे त्यात भरले आणि छन्नी हातोड्यानं मी ती डोळा केले. मला सुद्धा कळत नाही की कोणता डोळा केलेला आहे, इतका अप्रतिम आहे तसा झालेला. खरंच माझंही जमलिंग होतंय, दोन्ही डोळे सारखेच आहेत. म्हणजे कुठलीही कला या पद्धतीनं. तर आता वेळ जर म्हटला तर हे वेळेत एकदा आता होऊ शकतंय किंवा नाही. आता जर भट्टीत जर काम बिघडलं तर आपण परत आणि वेळ वाढू शकतोय. म्हणून मोठं स्टॅच्यू वगैरे करताना ब्रॉन्झचा जरी स्टॅच्यू असला तरी आम्ही जास्त वेळ टायमिंग त्यासाठीच घेतो. चुकून जर ते खराब झालं तर परत करावं लागतं, म्हणून आम्ही वेळ जास्त घेतलेली असते. तुम्ही भगतसिंग तरुण मंडळाचे अध्यक्ष म्हणून 23 वर्ष काम केले, तर त्या मंडळाबद्दल तुम्ही काय सांगाल? आमचं भगतसिंग तरुण मंडळ जे होतं ते 1974 पासून आम्ही त्याची स्थापना केलेली होती. पण ते मंडळाचं नाव ठेवण्यावरूनच बऱ्याच जणांनी आम्हाला प्रश्न विचारले होते की त्यावेळी एक स्टाईल होती. एक तर शिवाजी महाराज, गांधी, नेहरू किंवा चित्रपटातील नाव जुगनू मंडळ वगैरे असं काहीतरी असायचं. पण तुम्ही हे भगतसिंग कसं काय ठेवलं, असं बरेच जणांनी, म्हणजे प्राचार्य अंबादास माडगुळकरांनी सुद्धा ते मला असाच प्रश्न विचारला होता. पण आम्ही सांगितलं की आम्ही जनरली मराठी शाळेपासून जे एक आमचा जे असा एक ग्रुप होता, तो हायस्कूलला गेला, तसाच कॉलेजला गेला, असं जे झालं, त्यामुळे आमच्यात एक समन्वय होता सगळ्यांच्यामध्ये आणि एकी होती. आणि त्यातून हायस्कूलमध्ये असताना आम्हाला मिसाळ सर म्हणून होते, त्यांनी शिवजयंती 3 महिने शिवचरित्र आम्हाला सांगितलेलं होतं. तो एक पगडा आमच्यावर होता. आणि थोडंसं भगतसिंगांच्या याची सुद्धा आम्हाला बरेचसा इतिहास सांगितलेला होता. त्यामुळे आम्ही काय ठरवलं, नावं बरीचशी असतील पण आपण भगतसिंगच नाव म्हणून एक भगतसिंग तरुणला आम्ही स्थापन केलं. पण हा ग्रुप आमचा एवढा मोठा वाढत गेला की ती 450 सभासद त्यात झाले, काही परगावचे सुद्धा त्यात होते. आणि या मंडळाच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचशा राष्ट्रीय पातळीवरच्या ॲक्टिव्हिटीज राबवल्या. म्हणजे आता व्हॉलीबॉलच्या पासिंग ज्या स्पर्धा आहेत त्या राष्ट्रीय पातळीवरच्या असायच्या. या स्पर्धेमध्ये भारतातले म्हणजे दिल्ली असू देत, पंजाब असू देत, हैदराबाद असू देत किंवा इकडं कर्नाटक वगैरे, म्हणजे बऱ्याचशा राज्यातले संघ या ठिकाणी भाग घ्यायचे. तसं जर बघितलं तर मुरगुडी आडवळणे असलेलं आणि सोयीसुविधा नसलेलं गाव, तरीसुद्धा त्यावेळी त्या टीम्स इथं येत होत्या, हे आश्चर्य. म्हणजे याचं कारण काय, तर त्या येणाऱ्या खेळाडूंची जी सोय जी आहे ते आम्ही अगदी व्यवस्थित करत होतो. त्यांनी जे कुठलंही काही मागितलं तर त्यांना आम्ही देत होतो. आणि दर्जा जो आहे तो दर्जा आम्ही उत्तम ठेवल्यामुळं कुठल्याही टीम्स या ठिकाणी आकर्षित होत होत्या. व्हॉलीबॉलबद्दल जर सांगायचं झालं तर व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया दिल्ली यांच्याशी आमचा डायरेक्ट संबंध होता.
ज्यावेळी आमच्या मंडळाला तारीख दिली जायची त्यावेळी भारतात कुठेही ती तारीख दिली जायची आणि म्हणजे एवढा मंडळाचा प्रभाव होता. आणि दुसरं म्हणजे सर्व्हिसेसच्या टीम्स आहेत, म्हणजे ज्या लोकलला कधीच खेळू शकत नाहीत, इंडियन नेव्ही किंवा वेस्टर्न रेल्वे ज्या आहे ते, पण त्या मुरगुडला येत होते, हे वैशिष्ट्य आहे. आणि तो जो व्हॉलीबॉलचा जो माहोल होता तो वेगळाच होता. त्या अगदी वर्षाला अगदी कुठलाही खंड न पाडता त्या स्पर्धा चालू होत्या. त्याच पद्धतीनं कबड्डीच्या स्पर्धा आम्ही घेत होतो, राज्यस्तरीय मोठ्या मोठ्या कबड्डी स्पर्धा असायच्या. सुरुवात तर अशी होती की ज्यावेळी वजनी गट आणि ओपन गट ज्यावेळी आम्ही घ्यायचं त्यावेळी एका वेळी तरी एका वर्षी 80 संघांनी भाग घेतला. माझा एक अध्यक्ष म्हणून एक ठरलेलं होतं, मुंबईतनं जरी तो संघ आला आणि एखाद्या खेड्यात जरी सांगला तर फॅसिलिटी या सर्वांना सारख्याच असणार, काही बदल नाही. त्यामुळं मला असं वाटायला लागलं की या 80 संघांचं आपण राहण्याची सोय कशी करू शकणार. त्या अर्थात त्यावेळी बाद पद्धत होती, त्यामुळे बरेचसे संघ बाद होऊन जायचे, म्हणजे परत जायचे. पण आणखी एक असा प्रसंग निर्माण झाला की ठरलेल्या 3 दिवसात त्या स्पर्धा होऊ शकत नव्हत्या, म्हणून आम्ही रात्रीचं घ्यायचं ठरवलं. त्यावेळी फ्लड लाईट म्हणजे प्रकाश झोतातल्या पहिल्यांदाच आम्ही त्या कबड्डी स्पर्धा घेतल्या. नंतर कबड्डी स्पर्धा या प्रकाश झोतात गेल्या ते सगळीकडे चालू झालं, हे वैशिष्ट्य आहे. आणखी एक म्हणजे असं आता हेच नाही, ह्याच खेळात तरी आम्ही सगळं करतो. म्हणजे आता कुस्तीचे मैदान सुद्धा आम्ही वर्षाला 5 करत होतो. बैलगाडीच्या शर्यती त्यावेळीची एक हौसच होती, त्यावेळी बैलगाडीच्या शर्यतीचे राऊंड, त्याला राऊंड म्हणायचं, हे 5 आणि कुस्ती मैदानं 5. आता तुम्ही जरा विचार करून बघा, ही मोठी संस्था, कारखाने किंवा आणि कोणी असू देत, वर्षाला एक करताना सुद्धा त्यांना नाकी नव्हते, काही ठिकाणी असं ते केलंही जात नाही. आम्ही मात्र सातत्यानं वर्षाला 5 कुस्ती मैदान करत होतो. ही चेष्टा म्हणजे साधी गोष्ट नाही, म्हणजे एवढं आमच्यात हे होतं. आणि एक वैशिष्ट्य होतं आमचं की माझा अध्यक्ष म्हणून एकही शब्द खाली पडायचा नाही, सभासद ते अगदी प्रामाणिकपणे हे करायचं. आणि त्यावेळच्या पिक्चरच्या स्टाईल, त्यावेळची कपडे जर बघितली तर एवढी स्टायलिश पोरं ते असं काम करतील असं कुणालाही वाटत नाही. उदाहरणार्थ व्हॉलीबॉलचा ग्राउंड रात्री सारवायला लागायचा. आता ग्राउंड सारवणे म्हणजे त्याच्यासाठी 2-3 बैलगाड्या म्हणजे शेण आणायला लागायचं. हे सांगितलं की ती सगळी जायची, शेण घेऊन यायची आणि पॅन्टे जायचा विचार करणार नाही, ती सरळ ते शेण हे करून ते सडा मारत होते. म्हणजे त्यावेळी असा म्हणजे शब्द पडणे हा विषय नव्हता, म्हणजे जी एकजुटीची भावना होती ती प्रचंड होती. आता तुम्हाला सांगतो, खेळाडू संघ जे यायचे त्यांना आम्ही जेवणाची म्हणजे त्यावेळी सुद्धा मांसाहारी शाकाहारी जे काय असेल ते सगळं देत होतो. कुणी बोंबील भाजी म्हणत आम्ही बोंबील सुद्धा आणून दिलेलं असं देत होतो. परंतु मी अध्यक्ष असून सुद्धा जेवायला कधीही थांबलो नाही, आम्ही घरीच येत होतो. फक्त आमच्यात एक ठरलेलं होतं, फक्त त्या जेवण विभाग कमिटीनंच तिथं काम करायचं, दुसरे कुणीही जायचं नाही. अध्यक्ष असून सुद्धा मी जात नव्हतो, हे वैशिष्ट्य होतं. मग तसं म्हटलं तर जर आज जर बघितलं तर असं कोण पाळू शकेल काय, एवढं अगदी चमचमी जेवण केल्यानंतर आम्ही तर तसं काय घडलं नाही. आणि एक वैशिष्ट्य होतं की आम्ही या जे काही क्रीडा जो प्रकार आमच्यात होता, म्हणजे साहित्य, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आणि विधायकारी असं आमचं ते ध्येय होतं. त्याला अनुसरून आम्ही जे कार्यक्रमाला जे पाहुणे मंडळी आणत होतो ते मंत्री होतेच, मंत्री असायचे, STचे अधिकारी असायचे, जिल्हा प्रमुख असायचे, कलेक्टर असायचे, असे बरेचसे म्हणजे पदाधिकारी सुद्धा असायचे. पण अशी माणसं आणल्यामुळे एक फायदाही झाला. आमच्या या मंडळात 108 जणांना मला नोकरी लावता आली. आणि ही नोकरी म्हणजे असला काही संबंध नाही, पैशाचा काही संबंध नाही. पण हे कसं शक्य झालं तर ही जे अधिकारी मंडळी किंवा ही जी अशी माझ्या संबंधित आली त्यांच्यामुळं मला ते करता आलं. जोझे वांचील जे व्यासपीठ सांस्कृतिक आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? याबद्दल असं झालं की जोझे वांचील सांस्कृतिक व्यासपीठ असे एक आम्ही संस्था स्थापन केली आहे. पण त्याच्यात एक वैशिष्ट्य आहे, ज्याला कार्यकारिणी बी नाही आणि कार्यालय बी नाही तरी सुद्धा हे आमचे कार्यक्रम चालतात. तरी संकल्पना कशी झाली की सुरुवातीला आमचे सहकारी VD पाटील सर म्हणून आहेत, जे निसर्ग वाचक आहेत, ते PS कांबळे, SK पाटील, रमेश नांदुरकर, बाळ भोसले सर, बाळ पोद्दार सर, मोर्से सर सुद्धा म्हणा, अशी ही मंडळी आम्ही एकत्र आलो. आणि एक आमच्यात असं ठरलं की त्याची पहिली मीटिंग आम्ही भोतरगडला घेतली, अकोर्डेमध्ये. तर त्या ठिकाणी विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असून सुद्धा वेगळे पण जपणारी म्हणजे छंदविडी माणसं आम्ही एकत्र करायचा प्रयत्न केला. आणि ही झाकलेली मानकं आहे यांना आपण उघड करायचं, बाहेर आणायचं असं ठरवून आम्ही ती सांस्कृतिक व्यासपीठ केली.
आणि त्याला एवढं चांगलं स्वरूप आलं की अगदी PhD वाल्यापासून डॉक्टर, वकील, इंजिनियर, चित्रकार, शिल्पकार, म्हणजे सगळ्याच लेखक, कवी क्षेत्रातले. असे 43 विभागात काम करणारी माणसं आहेत. आणि या वेगवेगळ्या कलेतली काम करणारी माणसं या सहभागी असल्यामुळे काही जी अशी झाकलेली माणसं होती ती प्रगट करता आली. बऱ्याच जणांना आम्हाला त्या माध्यमातून उभा करता आला. आणि हे आम्ही कोण आहे हे समजण्यासाठी गारगोटीला एक 5 वर्षापूर्वी एक कला महोत्सव मोठा घेतला की ज्याचं मला वाटतं आम्ही काउंटिंग सुद्धा केलं होतं. म्हणजे 5 रुपयाचं त्यांना एक प्रवेश मूल्य असं ठेवलं होतं. तर ते मला वाटतं 60 काय 65,000 माणसांनी त्यावेळी ते बघितलेलं होतं. हे वैशिष्ट्य आहे. आणि यामध्ये आम्ही जो कला महोत्सव होता तो कला महोत्सव खरोखर वास्तविक गारगोटीसारख्या ठिकाणी आम्ही परक्या माणसाने तिथं करणं हे अवघडच होतं. पण तरीसुद्धा मला एक कसं आहे की प्लॅनिंग करून कुठली गोष्ट करायची आणि संघटन चातुर्य असल्यामुळं कुठली कशी गोष्ट करून घ्यायची एक कला अवगत असल्यामुळं ते आम्ही ह्याच बहुतांशी वृद्धच माणसं आहेत. परंतु जी तरुण मंडळी आहेत ह्यांच्याकडून ते मी ते काम करून घेतलं आणि खरोखर त्याला एवढं स्वरूप आलं की खुलं व्यासपीठ तयार झालं. म्हणजे कलाकारांना एक मुक्त व्यासपीठ मुक्त व्यासपीठ मिळालं. आणि जवळजवळ 20 आम्ही ते हे केलं, दालनं केली होती बघण्यासाठी. शॉप काय ते गाळे म्हणजे गाळे सुद्धा हे केले होते. म्हणजे तुमचे कसे ते शॉपिंग मॉलमध्ये जे त्या पद्धतीने. आणि खेळणी सुद्धा म्हणजे पाळणे वगैरे असं सगळं आणलं होतं. म्हणजे तिकडच्या लोकांना तेही बघायला मिळावं या उद्देशाने आम्ही केलं होतं. आणि त्याच्यात एक वैशिष्ट्य काय होतं की सकाळी म्हणजे दुपारी 12 पासून त्या स्टेजवर जे कार्यक्रम आहेत 40 बाय 30 आम्ही स्टेज घेतलं होतं. तर सकाळी 12 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कार्यक्रम त्या स्टेजवर चालायचा. एकदाही खंड पडला नाही. म्हणजे त्या गारगोटी भागातली जी शाळा किंवा कॉलेजेस किंवा जे कोण असतील त्यांनी मुक्तपणानं तिथं कार्यक्रम सादर केले. हे एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळं आणि त्याची वास्तविक सुरुवात करताना सुद्धा आम्ही म्हणजे तोच माझा उद्देश होता की त्याला मी प्रायोजक कोणीही घेतलेलं नव्हतं. आणि प्रायोजक नसताना सुद्धा आणि आमच्या ज्ञानेश्वरांच्या ते जी पालखीची अश्व आहेत ते अश्व रिंगण सोहळा सुद्धा त्यावेळी आम्ही ठेवला होता उद्घाटन म्हणून. तरीसुद्धा मध्ये पावसानं सुरुवातीलाच पावसानं व्यत्यय केला परंतु त्याला सुद्धा आम्ही डगमगलो नाही. कारण याला कारणच आहे की आमची जडणघडत अशी आहे की नकारात्मक विचार करायचा नाही, कायम सकारात्मक विचार करायचा. त्यामुळं पाऊस आला म्हणून आमच्यात कुठलाही म्हणजे नैराश्यही आलं नाही, पण आम्ही हा कार्यक्रम उत्कृष्टपणे म्हणजे तो एक भव्य कार्यक्रम. आणि एक वैशिष्ट्य असं आहे की जे आमचं जे सांस्कृतिक व्यासपीठ आहे वर्षाला आम्ही कितीतरी ठिकाणी पदभ्रमंती करतोय. गडकोट असतात, जंगल असतात आणि आमची मिटिंग ही जंगलमध्येच असते. त्या ठिकाणी ते येतात. आम्ही जेवण शाकाहारी मांसाहारी सुद्धा दिले पण ते काय ते कॉन्ट्रीब्युशन काढूनच ते पैसे निर्माण करून ते केलेलं असते. पण एक अजून बी काही वैशिष्ट्य आहे ह्याच्यात कितीतरी अशी माणसं आहेत की आता ह्याच्यात 29 कवी आमच्याकडे आहेत. म्हणजे कवी संमेलन जर आम्हाला जर दुसरीकडे घ्यायची गरजच नाही. साहित्य सुद्धा 17 का 18 आहेत. व्याख्याते सुद्धा मला वाटते 12 का 13 त्याच्यात आहेत. म्हणजे बाहेर कुठे काय करायची गरज नाही. बुकलेट मध्येच आहेत आणि याचा फायदा बी आहे. एक 2-3 प्राचार्यांनी मला फोन केला की आम्हाला साहेब व्याख्यान पाहिजे. आमच्यातले जे आहेत 13 जण त्याला एक दोघांना सांगितलं ते लगेच व्याख्यान करून घेऊ शकतात. त्याचा तो एक फायदा झाला. म्हणजे असं होऊ शकतं. आणि हे थोडंसं आम्हाला वाढवत न्यायचं आहे. बघूया कसं होतं का. आपल्याला ज्या 27 प्रकारच्या ज्या कला अवगत आहेत त्याबद्दलची वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही? मला ज्या कला अवगत आहेत म्हणजे 27 आहेत पण 28 येणार असं काय नाही. येऊ शकतात त्या कला. परंतु कोणतीही कला आत्मसात करत असताना आपण त्यात समरस होणं गरजेचं आहे. आणि कुठलीही कला जर अवगत करायचं म्हटलं तर अगदी प्रामाणिकपणानं तिकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे. आणि ते जर आपण केलं तर ह्या कला अवगत होतात. आता माझं जर म्हणाल तर ह्या सगळ्या कला याच पद्धतीने मी आत्मसात केलेल्या आहेत. आणि माझ्या कलेचं एक वैशिष्ट्य असं आहे की पशु पक्षी प्राणी किंवा मनुष्य कोणीही असू देत या पद्धतीची ज्यावेळी स्टॅच्यू किंवा आपण मूर्ती करत असू तर ॲनाटॉमीला जास्त महत्त्व आहे. ॲनाटॉमी जर ती व्यवस्थित असेल तरच ती कलाकृती पूर्ण होऊ शकते. पण ॲनाटॉमी करत असताना सुद्धा की आजूबाजूच्या वातावरणाचा जर विचार केला तर समजा उदाहरणार्थ एखादा पुतळा जर आपण करायचा
तर त्या पुतळ्याची एक वैशिष्ट्य आहे, पुतळ्याला वर खाली आजूबाजूला चारी बाजू असं काही नाही. तिची बघण्याची जी दृष्टी आहे ती समोर असते. हा, त्यात एक संगता आली पाहिजे. समजा तुम्ही जर वाऱ्याचा जर झोत दाखवणार असाल, जर वारं जर पाठीमाग तर सगळंच पाठीमाग गेलं पाहिजे. ही जी गतिमानता आहे की नाही, त्यात गतिमानतेला जास्त महत्व आहे. आणि ती गतिमानता त्या कलेत जर आली किंवा त्या कलाकृतीत आली तर ते शिल्प उत्कृष्ट ठरू शकते. उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर करमरकर म्हणून जे पूर्वी आर्टिस्ट होते, त्यांचा पुण्याला पुतळा आहे शिवाजी महाराजांचा, जो 18 फुटाचा आहे. एक जागतिक रेकॉर्ड आहे, ते अजूनही कुणी करू शकलं नाही. हा संपूर्ण पुतळा 18 फुटाचा एकाच वेळी कास्टिंग केलेले. हे जे आम्ही करतोय 17-18 पीस करतोय, पण तो नाही, एका पीस मध्येच तो पुतळा कास्टिंग केलेला 1923 साली. तसं म्हणजे तो म्हणून आज कुठेही गेलं तरी तोच पुतळा सर्वश्रेष्ठ मानला जातो. तसं आमच्या कलेत सुद्धा कसं आहे की मी ह्या पद्धतीनं असं जात असल्यामुळं थोडंसं म्हणजे गर्व म्हणून नव्हे, पण इतरांच्या पेक्षा का कोणास ठाऊक मला माहीत नाही, परंतु आम्ही केलेली शिल्प किंवा आम्ही काढलेली चित्र ह्याच्यात एक वेगळाच गोडवा निर्माण होतोय असं बघणाऱ्याला वाटतंय. त्यामुळं लहान मोठा कोणी त्यातला जाणकार नसेल, पण त्यांना ती चित्र किंवा कला शिल्प ही उत्कृष्ट वाटतात. हे वैशिष्ट्य आहे. आणि कुठल्याही गोष्टीचा हे करताना पहिल्यांदा आपण अभ्यास करावा लागतो. आता प्राण्याची ॲनाटॉमी आपल्याला माहिती पाहिजे, त्याशिवाय हे शक्यच नाही. मग आणखी एक माझं एक वैशिष्ट्य आहे की एखादी गोष्ट बघितली ती परफेक्ट माझ्या लक्षात राहते. मला कधी विचारलं तरी मी सांगू शकतो. अगदी गव्हा एवढी जरी त्यात चूक असली काय झालं तर ते माझ्या लगेच लक्षात येऊ शकते. त्यामुळं मला एक वैशिष्ट्य आहे की म्हणजे देवाचं एक वरदानच आहे म्हणायला हरकत नाही की देवाची मूर्ती समोर एकदा मी बघितली की ती आहे तशी मी जर मनात आणलं तर ते आहे त्याची साक्षात उभा राहते. म्हणजे दर्शन मला ताबडतोब घेता येते, रोज घडता येते, अशी काय. सर, तुम्ही बऱ्याच ठिकाणी डेकोरेशन्स केले, तर त्यातील एखादा प्रसंग सांगू शकाल का? डेकोरेशन जे आहेत म्हणजे गणेश चतुर्थीला किंवा दसऱ्याच्या वेळी करतात, ही म्हणजे सांगली, बेळगाव, कोल्हापूर या जिल्ह्यात तरी मी भरपूरच केली. पण नवीन पनवेल येथे मी कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर जे आहे ते जसं आहे तसं केलेलं होतं. आणि त्याचं एक वैशिष्ट्य होतं की त्या मंदिरात पाय ठेवल्यानंतर आपण कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात आलोय असाच भास प्रत्येकाला होत होता. आणि अंबाबाईची मूर्ती किंवा जो गाभारा केला होता तो अगदी जसा आहे तसा झालेला होता. त्यामुळं एका म्हणजे शेवटच्या दिवशी त्यात एक जे मंडळ होतं, त्या मंडळाचे जे संतोष शेट्टी म्हणून जे होते ते स्वतःच खर्च करायचे, म्हणजे 1.25 कोटी एकटेच खर्च करत होते. तर त्यांची त्या ठिकाणी 500 कपल रोज रास दांडिया खेळत होते. आणि त्यांना 3-3 लाखाची बक्षीस असायची रोजची, आणि शेवटचं बक्षीस तरी 4 व्हीलरच असायची. या सगळ्या माणसांचा खर्च ते एकटेच करत होते. आणि योगायोगानं रास दांडिया खेळत असताना जी कपल जे आलं ते कोल्हापूरची मुलगी आणि पुण्याचा मुलगा हे कपल त्या ठिकाणी आलेलं होतं. मग प्रश्न विचारला, त्या कोल्हापूरच्या मुलीला त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही आता हे कपल तुमचं आलेलं आहे, पण हे कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर सुद्धा इथं प्रतिकृती उभा केलेली आहे, याबद्दल तुम्हाला काय? तर ती लेडीज होती ती असं सरळ म्हटली की मी प्रत्येक वर्षी कोल्हापूरच्या दसऱ्याला 100% कोल्हापूरच्या अंबाबाईच्या, पण आता माझं लग्न झाल्यामुळे मी इकडं आले. पण मला फार मोठं समाज झाले की तिथं कधीतरी दर्शन व्हायचं, तर आज इथं रोजच होते, जसं आहे तसं. हा एक प्रसंग आहे. आणि दुसरा असा आहे की दुसऱ्या वर्षी आम्ही तुळजापूरचं भवानीचं प्रतिकृती केली होती मंदिराची. आणि असा प्रसंग तो सांगण्यासारखा आहे की आमच्याकडे फक्त 5 दिवस होते आणि 150 फूट लांब आणि 41 फूट रुंदीचं हे भव्य मंदिर जसं आहे तसं उभा करायचं होतं. त्याच्या कमानी ज्या आहेत, जर तुम्ही जर तुळजापूरला तर कमानी वगैरे आहेत, तर कमानी 25-25 फुटाच्या होत्या. ते तिथली मंडळ मला म्हणायला आली की हे तुम्ही 5 दिवसात मंदिर उभाच कसं करणार? मग तर मी त्यांना सांगितलं, एक म्हणतात आमच्या तिकडं, आमच्या कोल्हापूरच्या अंबाबाईचं मंदिर पांडवाने एका रात्रीच बांधलं असं म्हणतात. मग आपल्याला तर 5 रात्री आणि 6 दिवस आहेत, का होणार नाही? तर ते खरोखर आम्ही 5 दिवसात ते मंदिर पूर्ण केलं. त्याचं उद्घाटन सुद्धा मुंबईचे महापौर आले होते, त्यांनी केलं. तर तेही तसंच होतं की त्या मंदिरात ठेवलं की जसं तुळजापूर आहे तसं तुळजापूरचं मंदिर आहे तसंच वाटायचं. त्या महापौरांनी मला एक प्रश्न विचारला की मी माझ्या मनात एक शंका आहे म्हटली की ही जी तुळजापूरची जी भवानीची जी मूर्ती आहे
की तुम्ही त्या तुळजापर्यंत आणली नाही काय, कारण जशी आहे तशी कशी झाली, हा एक प्रसंग होता. म्हणजे सांगण्यासारखा आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आता आम्ही इथून जाऊन नवीन पनवेलच्या ठिकाणी जाऊन डेकोरेशन करणं एवढं करणं हे शक्य. मी तिथं अगदी फेमस आहे, म्हणजे तिथं त्या ठिकाणी कुठलीही गोष्ट माझी म्हणजे माझी अशी बरीचशी प्रसिद्धी वगैरे ती केली जाते, अगदी म्हणजे पेपरला सुद्धा भरपूर केलेली असते. म्हणजे असे प्रसंग. एक काय आहे की कलेत धाडसही लागतंय आणि ते माझ्यात आहे. नेपाळचं काम सुद्धा माझ्याकडे आलं होतं. 70 फूट मूर्तीची उंची पितळीची करायची होती, पण आमचं ते वाहतुकीत परवडत नव्हतं, त्यामुळे ते म्हणजे असं धाडस असं तर आपण कुठेही करू शकतो. म्हणजे लोकांना असं वाटू शकतं ना की तुळजापूरची जी भवानीचं मंदिर आहे ते आहे तसं एखादी जराशी तरी चूक होऊ शकते, पण आहे तसं असल्यावर हे तिथूनच आणले का असं भास होऊ शकतो. त्याचा आणखी एक सांगता येईल, म्हणजे प्रसादाची पद्धत. रोज 1 क्विंटल ते हरभरे, 1 क्विंटल ती खडीसाखर, 1 क्विंटल तर ते फुटाणे आणि 2 ते 3 ट्रक आणि मोसंबी ठेवलेली असायची. आणि मी काय सांगितलं होतं की आपण काउंटिंग ठेवूया, म्हणजे किती भक्त, तर 4.5 लाख माणसांनी दर्शन घेतलं. 4.5 लाख दान पेटीत 18 लाख रुपये झाले. विचार करण्यासारखं आहे. म्हणजे असं करता येते. त्याचं काय सांगणार. तुम्ही जे अध्यक्ष, नगरसेवक किंवा संस्थापक म्हणून जी पदे भूषवली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल. माझा हा पहिल्यापासूनच सामाजिक विधायक कार्याकडे ओढा असल्यामुळे आणि मंडळाच्या आता माझी जी खरी, जर मी प्रामाणिकपणे जर विचारलं तर माझी खरी ओळख ही मंडळाचा अध्यक्ष या दृष्टीनं जास्त आहे. राजकारणात सुद्धा मी आलो, पण तरी सुद्धा माझी खरी ओळख ही मंडळाचा अध्यक्ष म्हणून, आणि मला ते अभिमान वाटतो. पण मी आमच्या मुरगुड नगरपालिकेचा 3 टर्म नगरसेवक होतो. मग पोट कमिटीवर मी ती कामं केली. त्यानंतर आमची महालक्ष्मी सोसायटी होती, तिचा 14 वर्ष मी चेअरमन होतो. त्यानंतर सर पिराजीराव नागरी सहकारी पतसंस्था ही संस्था स्वतः मी स्थापन केली, तिचाही संस्थापक चेअरमन होतो. परंतु नंतर एक इंदिरा महिला ग्राहक संस्था आहे, महिलांची ग्राहक संस्था आहे, तिचं सुद्धा संस्थापक मीच आहे. असं करत असताना माझ्या एक लक्षात आलं की ज्यावेळी संस्थेत राजकारण शिरतंय त्यावेळी बऱ्याच उलथापालथी होतात. त्याचे कटू अनुभव मला बरेचसे आले. त्यामुळं नकळत सहकारावरचा विश्वास उडतो काय अशी माझी कंडिशन झाली होती. आणि मग मी असं ठरवलं की याला कारण काय, ह्या ज्या निवडणुका वरच्या असतात मोठ्या संस्थेचा, ते ठरावासाठी सगळा गोंधळ उडतो. आता दूध संघाची निवडणूक झाली किंवा बँकेची येते अशा, तर मीच असं ठरवलं की त्यातली आपण स्पर्धाच काढून टाकायची. म्हणजे ह्या जरी आता ह्या संस्था आमच्या असल्या तर या संस्थेवर मी आता चेअरमन नाही, सदस्य म्हणून असतोय, काही ठिकाणी नाही. पण म्हणजे मीच संस्था काय ते स्पर्धाच काढून टाकल्यामुळं आमच्या कुठल्याही संस्थेत असं काय आता गोंधळ वगैरे असं काय एकजुटीने सगळं. आणि गडिंग्लज मार्केट कमिटी जी आहे त्याचा बी सदस्य मी होतो 5 वर्ष. आणि तसं जर बघितलं तर मग जिल्हा युवक काँग्रेसचा सरचिटणीस होतो मी. त्यानंतर मग तालुक्याच्या समन्वय समितीवर होतो. म्हणजे बऱ्याचशा असं आम्हाला काम, म्हणजे कुठल्याही ह्याच्यात कामकाज हे असल्यामुळे आम्ही करतो. आणि माझं एक वैशिष्ट्य झालंय की बरेचसे न मिटणारे न्याय मी मिटवलेले आहेत. म्हणजे न्यायाची एक जी बाजू जी आहे ते न्याय निवाडा करण्यात मी एक्सपर्ट आहे असं म्हटलं सुद्धा चालेल. बरेचसे न्याय असे मला सोडवता आले, मिटवता आले. आणि अजून सुद्धा खेड्यापाड्यातले जर काय झालं तर ते माझ्याकडे येतातच. हे वैशिष्ट्य आहे. आपण प्रामाणिक गोष्ट कुठली करत असलं की आपल्याला नैतिक शक्ती 100% पाठीमागं उभा राहते, आणि कदाचित तेही असेल. त्यामुळं माझ्याकडे कोण आलाय आणि त्याचं काम नाही झालं असं कधी झालेलंच नाही, काम होऊ शकतं. आणि आज सुद्धा इतरांच्या पेक्षा लाख मोलाचा शब्द हा माझा महत्वाचा आहे. म्हणजे सौ सुनार की आणि एक लोहार की म्हणतात की नाही, तसं आहे. तुम्ही कितीही काय करा, मी जर सांगितलं तर ते परफेक्ट होऊ शकतं, अशी गोष्ट असे. म्हणजे असे अनेक कलाकार आहेत की त्यांना त्या कलेमध्ये आवड आहे, पण त्यांना ते शिकण्यासाठी किंवा आपण पुढे जाण्यासाठी संधी मिळत नाही. तर अशा अनेक कलाकारांना किंवा लोकांना काय संदेश द्याल. हे एक महत्वाचं आहे आणि खरोखर तो एक उपजीविकेचा साधन आहे. परंतु ही जी कलाकार मंडळी किंवा तरुण ज्याला अंग आहे त्यातलं, त्यांनी देहारी खाटल्यावर असं म्हणून चालणार नाही.
असं जर असेल, आता आमचं आता हे नाव, आता माझं नाव फेमस आहे, माझ्याकडे जर अशी मंडळी आली तर मी त्यांना शिकवायला काय तयारच आहे. पण तरीसुद्धा मी एक आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की अशा पद्धतीनं ही जर मंडळी जर आपल्याकडे आली तर त्यांना मी शिकवू शकतोय आणि त्यांच्या उपजीविकेचं साधन 100% निर्माण करून देऊ शकतोय. कारण माझं एक पहिल्यापासून आहे की कलाकार हा जिवंत राहायला पाहिजे. मला त्याची किती तोशीच राहिली तर मी त्याचं एक नाही, परंतु कलाकार हा जिवंत ठेवायचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यामुळे जर तरुण पोरांनी जर मुलांनी जर या ठिकाणी जर आली तर त्या ठिकाणी आपण ते हे करायला काय हरकत नाही. परंतु त्या मुलांच्या मध्ये मी सांगतोय तसं जिज्ञासा तरी जरूर पाहिजे, शिकायची इच्छा पाहिजे. आणि आता जे काय जे मोबाईलचं जे काय चाललेलं आहे हे त्यातून थोडंसं डोकं बाजूला काढायला पाहिजे. बाहेर सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. आणि एक मला अजून एक महत्त्वाचं सांगायचं आहे की बेकारीचा एक प्रश्न आहे. आम्ही सुद्धा कित्येक नोकऱ्या लावल्या परंतु बेकारी काय हटत नाही. पण आता हे स्पर्धेचं युग असल्यामुळं तरुणांनी थोडंसं स्पर्धेच्या युगात आपण उतरण्याची गरज आहे. ते स्वतः उतरावं आणि आजूबाजूला काय चाललं हे बघण्याची गरज आहे. कारण अनेक व्यापार उद्योग चाललेले असतात, बाहेरची मंडळी मिळतं करतात, पण हे मात्र काही करू शकत नाही. म्हणजे नोकरी तर नोकरी नाही तर स्वतःच सुद्धा असं काहीतरी करायलाच पाहिजे. आपली जर पात्रता असेल तर त्या पद्धतीने करायला पाहिजे आणि नसेल तर पात्रता स्वतः निर्माण सुद्धा तयार केली पाहिजे. असंही आहे. आता आमच्या ठिकाणी एक प्रश्न तयार होतोय, आता मुद्दा निघाला म्हणून सांगतो की कलेचं शिक्षण माझं कोणतंच झालं नाही, पण एखादं ज्यावेळी मोठं काम निघतंय त्यावेळी ते कलेची सर्टिफिकेट वगैरे मागितली जातात. पण आता कला हा विषयच असा आहे की ह्याला त्या शिक्षणाचा काही संबंध नाही. कागदोपत्री शिक्षणाचा काय उपयोग आहे, अनुभव हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्यामुळं मला असं वाटतंय, आता दुसऱ्यांना काय वाटतं मला माहीत नाही, पण अशी जर कामं असली तर ते शासनाचा एक नियम आहे की अमुक ते सरकार मान्यच ते कॉन्ट्रॅक्टर असला पाहिजे किंवा ते असं जे काय आहे ते चुकीचं आहे असं माझं मत आहे. असे जर कोण कलाकार असतील जे शिकलेले नसतील पण त्यांचं जर तुम्ही काम बघणार काय कागदपत्र बघणार, काय महत्वाचं आहे काम बघणार, हे जर त्यांचं चांगलं असेल तर त्यांना अशा माणसांना संधी द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे असं मला प्रामाणिक वाटतं. आजच्या या सह्याद्री लाईव्ह वाहिनीच्या सह्याद्री लाईव्ह कट्टा या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते मुरगुड येथील सुप्रसिद्ध शिल्पकार MD रावण सर. सर तुमचे खूप खूप आभार की आमच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही उपस्थित राहून आमच्यासोबत गप्पा मारल्या आणि एक शिल्पकलेचा एक दुसरा पैलू आम्हाला बघायला मिळाला. आणि जेवढे तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, कारण अनेक कलाकार आहेत की ज्यांच्याकडे एक कला असून सुद्धा ते त्याची जोपासना करू शकत नाहीत. पण तुम्ही 27 प्रकारच्या ज्या कला आहेत त्या तुम्ही अवगत असणारे एक व्यक्तिमत्व आज आम्हाला आमच्या या व्यासपीठाला लाभले, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. सह्याद्री लाईव्ह वाहिनीच्या सह्याद्री लाईव्ह कट्टा या कार्यक्रमामध्ये मी प्रणाली पाटीलसह कॅमेरामॅन अरुण जाधव. धन्यवाद. तसेच महाराष्ट्र व देशभरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आपल्या हक्काचे चॅनेल सह्याद्री लाईव्ह.